कथा लिहिणारे, कथा काल्पनिक सांगणारे लोकांना पद्मश्री देण्यात येते. आतंकवादी काँग्रेस, RSS, जनसंघ कोण आहेत? म्हणजे बघा की आमच्या महाराष्ट्रामध्ये एवढे संत परंपरा, एवढे राजे महाराजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ, माता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, ताराराणी, राजाराम महाराज, फुले शाहू आंबेडकर, या लोकांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, आणि त्या महाराष्ट्रामध्ये काल्पनिक गोष्टी सांगणाऱ्या माणसांना जर पद्मश्री किताब देतात, आणि असे महान जे आहेत महामना देशमुख साहेब, डॉक्टर, तशा लोकांना धुतकार येतो, तर आमचा महाराष्ट्र कुठं आहे हे महाराष्ट्रातली जनतेने विचार करायचं. आणि सगळ्यात विचार करायचं हे संभाजी ब्रिगेडचे जेवढे काही हिस्ट्रीचे डॉक्टर घेतलेल्या लोकांनी, यांनी जे तोंड बंद करून ठेवलेलं आहे ना, हे यांनाच महाग पडणार आहे. हे जनतेला मूर्ख समजतायत. हे जनतेला, कारण हे स्वतःला क्षत्रिय समजतात. कारण 50 पासून बघा, आर्य, यहुदी, नाझी, हिटलरपेक्षा 400 पटीने. आता 400 पटीने मी का म्हणतो आहे? 50ला बघा, पहिलं मी डेफिनेशन पूर्ण करतो, मग तुम्हाला समजून देतो खरं आहे का खोटं आहे ते. आर्य, यहुदी, नाझी, हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोकांनी मिळून देशद्रोही बाल गंगाधर टिळक, बिपिन चंद्र पाल, बरोबर आहे, आणि लाला लजपत राय यांनी, या लोकांनी आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे 1885ला काँग्रेस आणि 1925ला जनसंघ, RSS बनवली. खरं आहे का खोटं आहे? त्यानंतर सगळ्यात अगोदर ज्या गांधीजींनी काँग्रेसमध्ये एवढं मोठं कार्य केलं, कोण होते हो? हेगडेवार कुठं होते ते? जिना कुठं होता? श्यामप्रसाद मुखर्जी कुठं? ते सगळे एकच आहेत ना, हो का नाही? आणि 30 जानेवारी 48ला महात्मा गांधीची हत्या केली. खरं आहे का खोटं आहे? आणि गांधीजींनी नॉमिनेट केलं होतं पंडित जवाहरलाल नेहरूला, आणि यांनी, गांधीजींनी म्हटलं इंग्रजांना की आम्हाला एक बॅरिस्टर द्या. त्यांनी म्हटलं की तुमच्या देशात हिरा आहे. आणि पंडित जवाहरलाल नेहरूला सांगितलं. आणि जेव्हा गांधीजीला, बाबासाहेबांना संविधान पीठावर घेतलं, जोगेंद्र मंडल साहेबांनी रिझाईन केलं, आणि आदिवासी आणि मुसलमान लोकांनी तलवार काढून बाबासाहेबाला संविधान पीठात पाठवलं. सत्य आहे का सत्य आहे? 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 26 नोव्हेंबर 1919 संविधान बनवलं. तर हे म्हणतात आम्हाला मनुस्मृती पाहिजे. आणि गांधीजींनी नॉमिनेट केलं म्हणून त्यांची हत्या आतंकवादी देशद्रोही पार्टीचा मेंबर नाथूराम गोडसे आणि हिंदू मुस्लिम करण्यासाठी त्याचा सुनता केला होता. 30 जानेवारी 1948ला त्याला मारण्यात आलं गोळीने. खरं आहे का खोटं आहे? आणि बाबासाहेब महामानव एवढं अन्याय अत्याचार केलं, जाती व्यवस्था तयार करून 7000 जाती बनवून, ब्रह्माच्या तोंडातनं ब्राह्मण, भावातनं क्षत्रिय, वैश्य, आणि त्यानंतर 7000 जाती बनवून आम्हाला जनावरासारखं ट्रीटमेंट दिलं. कुत्र्याला पालतात त्याची तरी दशा चांगली होती, बरोबर आहे. आणि सांगितलं बॅचलर आलेल्या लोकांनी की 3 वर्षाची पोरगीपासून कुठलीही स्त्री असो त्याचा आम्ही भोग करणार. आणि सती प्रथेमध्ये मनुष्य मेला तर जिवंत जाळण्या इतकं याने क्रूर कार्य केलं. आणि त्यानंतर सुद्धा बघा त्यांनी कितीतरी संतांना मारलं, मोगलांना बोलवलं, कारण क्षत्रिय राजे होत चालले होते. त्यांनी कधीही अन्य अत्याचार केले नाही, कुठल्याही संताला मारले नाही. दाखवा इतिहासामध्ये.
आणि 1800चा अगोदर कुठे हिंदू शब्द लिहिला ते दाखवा. आणि मोगलांना आणि यांना बायांचे शवक महाराणा प्रताप कोणाच्या अंडरमध्ये होता? केलं का त्याने गरिबावर कधी अन्याय अत्याचार? किती बायका होता त्याला? तर हे आमच्या बाया म्हणजे शूद्र बाया सगळ्या मस्त माल खायचा राजांचं, तर त्यांना राजा किती नावजूक करणार? ते हे घुतले आयत्या बिडावर नागोबा, अंधविश्वास. आणि यांचं खून बघा, नाजी मोगलांचं रक्त आणि क्षत्रिय राजा इतकं कूर निघालेलं आहे. त्याला आम्ही निजामी मराठा म्हणतो महाराष्ट्रात. मराठा. त्यानंतर शहाजीराजे भोसले जन्म 1595, 1608ला तुकाराम महाराज, 42 वर्षी त्यांना मारून टाकलं जगतसंत श्रेष्ठला. 19 फेब्रुवारी 1630चा जन्म शिवाजी महाराजांचं. जिजाऊ सिंदखेड राजाची शूद्र आमची आई, तिने शिवाजी महाराजांना तुकारामाचा कीर्तनात पाठवून त्यांना ट्रेनिंग दिलं. अजूनही JM रोडला बघून घ्या. मुस्लिम सरदार आम्ही लोक. आणि भास्कर कृष्णा कुलकर्णीने जेव्हा घात करण्याचं चिरून टाकलं त्याला. आणि मुस्लिम सरदारांनी कल्याणच्या एका मोगलांची सुंदर बाई आणलेली होती. काय म्हटले? खबरदार, हात लावला माझ्या बाईनं कापून टाकेल. आणि शेतकऱ्यांच्या डेटाला. आणि जेव्हा राज्याभिषेक करायचं होतं तर काशीहून कानंगा भटाला आणलं त्यांनी पायाच्या अंगुठ्याने. इथले मोगल आणि हे पेशवे, निजामी मराठा पेशवे त्यांच्या विरोधात. आणि 50व्या वर्षीच त्यांचा मृत्यू होतो. आता ते तुम्ही समजा काय ते. 1657ला संभाजी महाराजांचा जन्म. 10 ग्रंथ लिहिले, एक सुद्धा लढाई नव्हते हारले. मनुस्मृतीप्रमाणे 32व्या वर्षी हा लेखतो हेगडेवार बंच ऑफ थॉटमध्ये, संभाजी महाराज हा व्यभिचारी होता. सांगा आता. आणि आता हे लोक गुढीपाडव्याची वाट बघतात, गुढी उभारतील. संभाजी महाराज मेला तर बरं झालं रे कारण हे गुलाम. कारण आयतं बिडावर नागोबा बसलेला आहे ना. मेहनत केली कोणी? संभाजी महाराजनी. स्वातंत्र्यानंतर हरामाचा पैसा कमवायचा धंदा, ग्रामपंचायत, नगरपरिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार. आहे का काही कार्टरिया? कोण बसले आहेत 50पासून आमच्या महाराष्ट्रात किंवा भारतात? कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. सांगा कोण बसले आहेत? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय. हे स्वतःला क्षत्रिय समजतात निजामी मराठा. कोण शिकले होते? सांगा ना, खरं आहे का खोटं आहे? कोणी बनवले काँग्रेस? ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय. आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे लोक. अरे 5000 संत आम्हाला गुलाम केलं आणि 75 वर्षात परत केलं. तर भागवत म्हणतो 3000 वर्षापूर्वी आम्ही आलो. चल, मान्य केलं भागवतचं. तर 400 टाईम झालं का नाही? आता तुम्ही गुलाम झालाय का नाही? कोण राज करताय? सांगा. तेच राज्य करतायत ना. आणि सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये इंग्रज जातो म्हटले. गांधीजी म्हटलं चला, कोण मेलेत? तेली, कुणबी, SC, ST, OBC, गरीब मराठाचे लोक मेलेत, मुसलमान लोक मेलेत. हे मेले आहेत का कधी? आणि 51ला हिंदू कोडबिल. बरोबर आहे. आणि नंगा साधूपासून सीतेला लवकुश झालं. त्या लोकांनी विरोध केलं की बाया फक्त त्याचं तेच काम आहे, तुम्ही त्यांना अधिकार द्यायचं नाही. आणि बाबासाहेबांनी रिजाईन केलं हिंदू कोडबिलसाठी. आणि कालेरकर, कारण नेहरूजी म्हटलं कालेरकरला, अरे आपण का संडास साफ करायचं का? आणि रिजाईन केलं. 340 कलममध्ये OBCला त्यांनी आरक्षण दिलेलं होतं, 36ला SC STला. आणि बघा दादांनो, 50पासून लोकशाहीला सुरुवात झाली. एवढं अन्याय त्याच्या बाबासाहेबांनी त्यांना महामानव एकच मताचा अधिकार दिला सगळ्यांना. आणि काय सांगितलं? सगळ्यांनी टॅक्स भरायचं. काय डेफिनेशन आहे? स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय. लोकांनी लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य, लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य. आणि कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. कोण बसले आहे? आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे, नाजी. हिटलरपेक्षा 400 पटींनी डिक्टेटर, आतंकवादी लोक. बाल गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल, लाला लजपत राय यांनी आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे पार्टीज, काँग्रेस, आयएसएस, जनसंघ काढून 50पासून राज्य करतायत. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरीमध्ये 100% ते नाजीच्या औलादी. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी, प्रेस मीडिया. खरं आहे का खोटं आहे? आणि 52मध्ये अमेरिकेने सिम्बॉल ऑफ नॉलेज. बाबासाहेबाचा एक मुलगा यशवंत म्हणून होता, ज्याचा जन्म 1912. त्याला मॅट्रिक सुद्धा पास नाही, थोडं एका पायाने अपंग होता.
किती क्रूर लोक आहेत. आणि 52ला सिम्बॉल ऑफ नॉलेज दिल्यानंतर बघा 52ला बाबासाहेब मुंबईहून लढले आणि काजोलकरला नेहरूजींनी उभं केलं. नड्डा सांगतो BJPचा अध्यक्ष हिटलरचा औलाद की हे 78,000 मतांनी निवडून आले होते, त्यांना 14,000 मतांनी पडले म्हणून डिक्लेअर केलं. आणि 14 ऑक्टोबरला दीक्षा घेतली 56ला आणि 6 डिसेंबरला रात्री सेशन चाललं होतं. 5 डिसेंबरला नेहरूजीची रखेल सविता कबीर जी बाबासाहेबांपेक्षा मोठी होती, तिने 5च्या रात्रीला म्हणजे 6ला अर्ली मॉर्निंगला बाबासाहेबांचं खून आणि हत्या केली आहे. हे डॉक्टर विलास खरात सरांनी सायन्स जर्नीमध्ये प्रूव्ह करून सांगितलेलं आहे. आणि किती क्रूर ते सांगा. मी उदाहरण घेतो महाराष्ट्र आणि पंजाबचे पण आजचं सांगतो, म्हणजे आज ही परिस्थिती झालेली आहे. बाबासाहेबांनी सांगितलं की लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकराज्य. यांनी काय डेफिनेशन घेतली? आर्य विदेशी यहुदी नाझी हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही लोकांनी ब्राह्मण वैश्य क्षत्रिय लोकांनी 90% मूल निवासी SC ST OBC गरीब लोकांची 3 वर्षाची पोरीपासून बघा मनुस्मृतीची व्याख्या सांगतोय महिलांवर अन्याय अत्याचार करून बलात्कार करून हत्या आणि 90% समाजाकडनं टॅक्स वसूल करून आज ही परिस्थिती केली की हे हरामखोर कॉर्पोरेट सेक्टर ज्युडिशनरी ब्युरोक्रेसी आणि प्रेस मीडिया हे लोक कमाई करतात ना आम्हाला खायला घालतात. एवढा अन्याय अत्याचार या भारतात होत आहे, जगाच्या कुठल्या पाठीवर होते आहे का? म्हणजे किती हे टेररिस्ट लोक आहेत विचार करा. खरं आहे का खोटं आहे? आता एक प्रूव्ह सांगतो. 75 वर्षाचं राजकारण एक्झाम्पलला महाराष्ट्राचं आणि आता पंजाबचे सांगणार आहो मी. 56ला हैदराबादला वेगळं केलं. शंकरराव चव्हाण त्याच्या पोरांनी त्याला जनावराचं ट्रीटमेंट जनावराच्या लेवलला लावून ठेवलेलं आहे. बघा आदर्श घोटाला, ड्रायव्हरचा फ्लॅट, संडास साफ करण्याचा फ्लॅट त्याच्या घरी, भाजीपाल्याचा फ्लॅट, आदर्श घोटाला. 60ला आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस RSS जनसंघचं ऑफिस, बरोबर आहे, काळा सोना, पॉवर स्टेशन. आणि 62मध्ये आदिवासीचा कत्तलखाना काढला आहे. बघा माझ्या देशातल्या लोकांनो, बघा किती क्रूर लोक आहेत हे. म्हणजे कोणाचं जन्म व्हायचा अगोदर त्याचं कफन करून तयार ठेवलेलं आहे. तसंच 90% लोकांना गुलाम करण्यासाठी हे कानून जे केले आहेत इलिगल ॲक्ट्स ते मी तुम्हाला सांगणार. आणि करणारे कोण आहेत? पार्टी बदलली आहे. काँग्रेस RSS जनसंघच्या ठिकाणी NDA आणि इंडिया अलायन्स झालेला आहे. आहेत ते एकच ना. एकीकडे काँग्रेस तर दुसरीकडे RSS BJP. 62ला यांनी आदिवासींचं 14 जातीला वेगळं करून 47 जातीपैकी त्यांना सांगितलं रिस्ट्रिक्टेड एरिया. त्यांना आश्रमशाळा दिल्या. मधुकर पिचड मेला, किती बायका होत्या त्यालाच माहीत. त्याचा नातेवाईक महादेव गुणगारे ज्याचा जन्म 22 वर्षाचा. त्यांना आश्रमशाळा दिला. त्याला गाईड करणारे कोण? ऐका हिस्ट्रीचे लोकांना कोण गाईड करते? त्यांनी जे 50 पासून बसले आहेत कोण आहेत? प्रेस मीडियामध्ये येते हे सिलेबस तयार करणं, हे करणं, ते करणं कोण करतायत? आणि या हिस्ट्रीच्या लोकांना सांगितलं त्यांनी, कारण त्यांना गाईड त्यांनीच केलेलं आहे. जेवढे हिस्ट्रीचे भारतातले आहेत तेवढ्या लोकांना काय गाईड केलेलं आहे? कारण तुम्हाला मानसिक गुलाम आहे. अरे सडला मांस खाणारा कावळा, त्याला जर प्लॅस्टिकचे तुम्ही गहू तांदूळ टाकले तोही खात नाही. कुत्र्याला तुम्ही प्लॅस्टिकचं चिकनसारखं पीस टाका बरोबर खाते काही. तर तुमच्या बुद्धीला त्याच्या खालच्या लेवलला नेऊन ठेवलं आहे तेही सांगतो. बघा उदाहरण का तुम्ही आता 21व्या सदीत आहे. जगामध्ये प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या पोटातून झालेला आहे का नाही? सत्य आहे का? सत्य आहे. मी बोलतो आहे 1% बी याच्यात चुकीचं असेल ना मला फोन करायचं आणि सुप्रीम कोर्टला सांगतो मी, मला बोलवा. मला 1 तास बोलू द्या आणि त्याच्यानंतर ह्युमन राईट कमिशन वर्ल्डला डिसिजन घेऊ द्या की मला फासावर लटकवायचं की तुम्हाला फासावर लटकवायचं. अरे काही लिमिट आहे. जगाच्या पाठीवर एवढा अन्याय अत्याचार कुठल्या तरी कंट्रीमध्ये होतो आहे का?
त्या बाईला गर्भ राहते. आपली आई, तिला सनातन धर्मामध्ये देवी म्हटलेलं आहे. आई म्हणजे देवी आहे, स्त्रीला देवी म्हटलं आहे. अरे सगळं सांगतो तुम्हाला, फक्त विचार करा तुम्ही, खरं आहे का खोटं आहे ते. ती बिचारी 1 महिना गर्भ राहिला तर ती म्हणते माझ्या पोरगा तंदुरुस्त व्हायला पाहिजे, म्हणजे हँडिकॅप किंवा काही आंधळा असं व्हायला नको. 9 महिन्यानंतर, कोणी 9.25 महिन्यात तिची जेव्हा डिलिव्हरी होते, कित्येक तरी बाया मरून जातात. तिचा पुनर्जन्म होतो, एवढं दुःख सहन करते आणि कितीतरी थेंब रक्तापासून 1 थेंब दूधचं बनवते, ती बाळाला पाजते. आणि तेव्हा ती म्हणते का अशी, माझ्या पोरगा बलात्कारी झाला पाहिजे, माझ्या पोरगा भ्रष्टाचारी झाला पाहिजे, माझ्या पोरगा गुंडा झाला पाहिजे, माझ्या पोरगा खुनी झाला पाहिजे. काय म्हणते दादा ती? माझा पोरगा स्वाभिमानी. मला सांगा महाराष्ट्राच्या लोकांनो, या भारताला जगामध्ये नाव कमवून घेणारे डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्रातच बाहेर बसून शिकलेले आहेत. खोटा इतिहास आहे का? अरे खोटा इतिहास आहे का? आणि त्या स्वाभिमानासाठी कितीतरी संतांनी आहुती दिली, राजा महाराजांनी आहुती दिली. शिवाजी महाराज, संभाजी महाराज, त्यांचे गुरु तुकाराम महाराज, त्यांना सुद्धा मारलं. जिजाऊ अहिल्याबाई होळकर, ताराराणी, त्यानंतर राजाराम महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्री फुले, आरक्षणचे जनक शाहू महाराज, त्यांनी सुद्धा खून केलं. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एकमताचा आगेदार, हजारो वर्षानंतर ब्रेनचं डेव्हलपमेंट करायला, पोट भरायला नोकरी म्हणजे शिक्षण, नोकरी आणि हेल्थ, आणि सांगितलं सगळ्यांनी टॅक्स भरा. आणि आजची परिस्थिती काय आहे? कोंबड्या बकऱ्यासारख्या घरात घुसून, म्हणजे जसं काही हे राजकारणातले लोक कष्ट करतात, भडवे लोक, 61 लाख रुपये खासदार घेतो आणि आमदार जेवढा निवडून आला आज 10-12 लाख रुपये. आणि असं त्यांनी तयार केलेलं आहे ग्रामपंचायत, सगळेचे सगळे काका मामा चाचा चाची, आणि हरामाचा पैसा कमवायचा धंदा. खरं आहे का खोटं आहे? आणि आज एवढी डिक्टेटरशिप की हे लोक असे समजतात, आणि प्रत्येक ऑफिसमध्ये बोर्ड लागलेले आहे, तुम्ही आवाज काढला तर ही पनिशमेंट, तुम्ही हे केलं तर ही पनिशमेंट. आणि बँकेत तर सरळ लिहिलेलं आहे की आवाज काढायचं नाही, 3-3 दिवस कॅश राहत नाही, पैसे भरले तर, म्हणजे जसं काही काय आहे. एवढे पैसे कटले, तुम्ही पैसे काढले म्हणून, एवढे पैसे कटले, तुमचे बॅलन्स कमी आहे म्हणून, एवढे पैसे कटले, हे झालं म्हणून. सायबर झालं, तो उत्तर देतो, तुम्ही आम्हाला दिले का मॅनेजर, पाहत बसा. अरे किती बेईमानी. आणि पोलीस कमिशनर पासून तर सगळे जसं काही यांचा बापाचंच आम्ही खातो हे चालतात, अशी भाषा. सांगा ना, आज महाराष्ट्रामध्ये कुत्र्या बकऱ्यासारखं मारलं, आज 90 दिवस झाले, तर हे कमिशनर, SDO लोक, तुम्ही कशाचा पगार घेता रे दादांनो? आणि 2 हिटलर बसले आहेत. खरं आहे का खोटं आहे? तुम्ही 62ला आदिवासीचा कत्लखाना करून त्यांचं शोषण करत आहे तुम्ही, तर तुम्ही किती क्रूर लोक आहे. मग हे हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर, आतंकवादी लोक आहेत का नाही? त्यानंतर 64मध्ये नेहरूजीचं मृत्यू झालं. त्यानंतर आले लाल बहादूर शास्त्री, त्यांचं खून केलं, पता नाही अजूनही. आणि 64-65 पासून हा हिटलरचा अवलाद, काँग्रेस RSS जनसंघचा हिटलर शरद पवार 65 पासून पूर्ण सत्ता भोगत आहे महाराष्ट्रात. हो का नाही? काँग्रेस RSS जनसंघ आतंकवादी देशद्रोही हत्यारे पार्टीचं नेतृत्व महाराष्ट्रात करत आहे. हो का नाही? त्यानंतर 66ला इंदिरा गांधी आली. इंदिरा गांधीने प्रायव्हेट बँकाचं नॅशनलाइज केलं, अंडरटेकिंग काढलं. 67ला आमच्या लोकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी डिमांड केली. मानवतावादी इंदिरा गांधींनी विश्वरत्नाचा पुतळा, त्यानंतर शाहू महाराजांचा पुतळा, आरक्षणजनक, राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पार्लमेंटच्या समोर लावलं. आणि बघा 24मध्ये 400 सीटा येणार होत्या, त्यांनी काढून फेकलं. आणि बाबासाहेब दीक्षाभूमी हा जो आहेत
जोगेंद्र कवाडे एकदा त्यांना त्यांचं चाटल्याशिवाय भलं होत नाही अशा लोकांनी विकलं होतं. पण आमच्या पोरींनी आणि आमच्या मोठ्या बहिणींनी आता आमच्या पोरीच काम करणार आहेत, ज्यांना पोरीच काफी आहेत, आमच्या माणसाची गरजच नाही आहे. आणि इंदिरा गांधींनी कितीतरी अंडरटेकिंग काढलं आणि त्यानंतर 71 बांगलादेश जिंकून दिलं आणि 73ला दुष्काळ आलं. अमेरिकेतली मिलो खाल्ली आम्ही, डुकराला चारतात ते. आणि 73ला पेरियार रामास्वामीचा मृत्यू झाल्यानंतर यांनी नंगा नाच सुरू केलेला आहे. हे मी आता तुम्हाला सांगतो. आणि कसे कसे कायदे करून कसं करून हे केलेलं आहे. RSS जनसंघ, काँग्रेसची आतंकवादी संघटन, BMS आणि AIDF यांनी 73पासून स्ट्राईक सुरू केलं. कोण आहेत हे? आणि 75मध्ये इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावली आणि 75मध्ये इंदिरा गांधी चिकमंगळूरहून राजधानी चौगेशमध्ये आणली. हा पांढऱ्या चमडीचा जेठमलानी तिला इन्व्हॅलिड केला. 76ला कांशीरामजी आणि नागपूरचे खासदार राम हेडव यांनी आणि ठाकूर म्हणून कोणी होते त्यांनी इंदिराजीला रिक्वेस्ट केली आणि एरिया रिस्ट्रिक्शन हटवलं आदिवासीचं पूर्ण भारतात. 76ला आणि इमर्जन्सीच्या विरोधात जयप्रकाश नारायणनी खूप मोठी चळवळ. तिथं चरण सिंग, चंद्रशेखर, लालू प्रसाद यादव, शरद यादव, मुलायम सिंग यादव, रामविलास पासवान असे खूप टॅलेंटेड लोक होते, शिकले होते. पण त्यांनी 77ला मोराजीची गव्हर्नमेंट झाली जनता पार्टीची. तिथं RSS आणि जनसंघसुद्धा होता आणि त्यांनी मंडल कमिशनची स्थापना केली आणि डॉक्टर मंडलला सांगितलं की तुम्ही रिपोर्ट द्या. आणि 78ला RSS, काँग्रेस, जनसंघ ही संपली होती दादा, संपली होती. कारण मंडल कमिशन एवढं आम्ही म्हणजे त्यावेळेस रिव्हॉल्युशन झालेलं होतं. हा बघा, हिटलरचा ओला शरद पवारने वसंतदादाला चाट मारली आणि पुलोत काढली. कोण होता? नितीन गडकरी, जनसंघ, RSS आणि काँग्रेस. आहे का बरोबर? नागपूरच्या हेड ऑफिसमध्ये कोण बसते आहेत? आतंकवादी, देशद्रोही हत्यारे, काँग्रेस, RSS, जनसंघ. अजून काय प्रूफ पाहिजे? आणि ज्या दिवशीपासून मंडल कमिशन आलं बघा, यांनी वामन मेश्रामसुद्धा मूर्ख झाला. काय वामन मेश्राम? 14 जातीची STची आतंकवादी संघटन काढली आणि संभाजी ब्रिगेडसोबत. तो संभाजी ब्रिगेड कोण होय? काँग्रेस, कोण होय RSS? आणि त्याच्यासोबत बसून मस्तपैकी 48 वर्षापर्यंत मौज मस्ती करत आहे. तर याने कोणाचा प्रचार केलं? भारतातले सगळ्या आदिवासींचं आयुष्य बर्बाद करणारा वामन मेश्राम, राजस्थानचे MPचे सगळ्यांचे. कारण वामन मेश्रामजवळ ब्रह्मा येऊन झोपला होता त्याच्या मायाजवळ. ते खरे आदिवासी आणि आम्हाला स्टेजवर बोलतात तुमची आई खोटी, तुम्ही खोटे. हा 40 वर्षापासून अन्याय होत आहे. आतंकवादी, देशद्रोही काँग्रेस, RSS, जनसंघ करता STवर. 80ला BJP आली, जनसंघ RSSचा दिवा गेला, फूल आलं. आणि 80ला TV आलं. आणि 80पर्यंत SC, ST, OBCचे लोक किती शिकले होते? ग्रामपंचायत, नगर परिषद, कॉर्पोरेशन, आमदार, खासदार, हरामाचा पैसा कमवायचा धंदा. आता कोणतीही पार्टी असू द्या, ती ऑर्डरप्रमाणे चालते का नाही? किंवा तुम्ही नोकरी केली, साहेबाने जे सांगितलं तेच काम केलं का नाही? कारण जो मेन साहेब होता त्याला बाईच PA पाहिजे होती. बघा खरं आहे का खोटं आहे? तर त्याला माणूस म्हणून PA नव्हता चालत, बाईच PA पाहिजे, कंपल्सरी होतं. कारण आमची बुद्धी 80मध्ये TV आलं आणि 81ला जनगणना केली तर 1,10,00,000, 2च्या ठिकाणी 4 खासदार आणि 25 हेच. आणि आम्ही 33 जाती खोट्या. व्हॅलिडिटी आहे ना तुमच्या बापाचं मायाचं प्रूव्ह करा 50चा गुण. आणि 40 वर्षापासून हा तिथं आहे, 48 वर्षापासून ना आमच्यावर हे आतंकवादी काँग्रेस, RSS, जनसंघ STला म्हणजे आदिवासी लोकांना जर हे न्याय देतात तर किती क्रूर आहेत हे. 300 वर्ष धरलं तर 400 पटींनी हे डिक्टेटर आतंकवादी लोक आहेत हिटलरपेक्षा. आहे का याच्यात दयामय? आणि इंदिरा गांधी
84ला ती प्राईम मिनिस्टर असताना तिने म्हटलं की देश की उन्नती के लिए मेरा खून का एक एक बूंद, तिचा पिये RK धवन, नाजीचा औलाद. आणि खलिस्तानी म्हणतात आमच्या शीख बंधूंना जे रक्त देतात ते. आणि बघा तो त्याच्या पिये 2 सरदारच्या हाताने तिची हत्या केली. आणि आरएसएस जनसंघ काँग्रेसचे जे नाजीचे औलाद आहेत या लोकांनी शीख आणि हिंदूची कत्ल आणि मुसलमान करोडो लोकांची हत्या केली. कारण मंडल कमिशनला यांना हे करायचं होतं, हवा चेंज करायची होती. बघा खरं आहे का खोटं आहे. आणि नंतर राजघराण्याचा राजीव गांधी झाला. मोतीलाल नेहरापासून राजघराणा कधी गरिबी बघितली आहे का? पायलटवरून प्राईम मिनिस्टर. आणि नाजीचा औलाद अटल बिहारी वाजपेयी, मनोज सिंघवी जिवंत आहे आणि प्रकाश कारातने EVMच्या प्रस्तावावरून पास केलं. आणि राजीव गांधींनी कॉम्प्युटर आणलं होतं तर आतंकवादी संघटन BMS आणि AIDFने स्ट्राईक करून सांगितलं अनएम्प्लॉयमेंट होते. आणि 89ला रेजिम संपलं तर राजीव गांधी म्हटला ₹1 टॅक्स येतो, त्याच्यातनं 10 पैसे खर्च करतात. मी परत निवडून आलो तर 15 पैसे खर्च करील, 85 खर्च करील, 15 खाऊ देईल. कारण कांशीरामची चळवळ होती. तिलक तरवा तराजू मारो सालों को, जूते 4, 85 भाग हमारा है, हाँ लेकर रहेंगे. VP सिंगची गव्हर्नमेंट आली. बघा त्यांनी मंडल कमिशन, कारण त्याच्यात जनता पार्टी सगळेच होते, मुलायम सिंग यादवपासून तर सगळेच होते, रामविलास पासवान, चरण सिंग. आणि तिथं BJP RSS होती. त्यांनी मंडल कमिशन लागू केलं. यांनी सपोर्ट मागे घेतलं. आणि हा बघा अर्जुन सिंगला काढून कपिल सिब्बलनी सगळ्या ठिकाणी नाजीचा औलाद युनिव्हर्सिटीने भरलं. आणि 91ला हे पूर्ण संपलेले होते. काय केलं त्यांनी? पेरियारच्या मेहरबानीमुळे आमच्या भारतामध्ये सुईपासून निर्जलपर्यंत झालं. अब्दुल कलाम कुठून आला आहे? KR नारायण कुठून आले आहेत? पण लोकांना समजतच नाही. हे हिस्ट्रीचे लोक नसेडी लोक आहेत, नसेडी. त्याला मारलं. राजीव गांधीला पॉम्स कोणी मेले का त्याच्यासोबत? तमिळला बदनाम केलं. तामिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. पेरियार म्हटला होता ना, राम सीता लक्ष्मणची काढली आणि त्यांनी सांगितलं सापाला सोडा, सापाने एक बामणाला कापा. 69% आरक्षण. आणि 91ला नरसिंगरावला बहुमत नव्हतं. त्यांनी ते सांगतो काय केलं त्यांनी. तर त्यांनी गेट करार करून शेतकऱ्यांच्या शेती घाण आणि प्रायव्हेटायझेशनमधून पूर्ण गव्हर्नमेंटच्या ऑफिसेस प्रायव्हेट केले. कारण आम्ही त्यावेळेस कशात होतो? TV होतो. काय करणार आहे? घोडकं करणार आहे. आमची बुद्धी तर कावळ्यापेक्षा सडला मांस खाणं, कावळा तो कुत्रा त्याच्यापेक्षा खालची आहे. आजही आहे. आज 21व्या सदीमध्ये डॉक्टर इंजिनियर गुवाचं पाणी पितात, हाकतात, मुततात. ते संविधान बनवत आहे. पण अजूनही हिस्ट्रीचे डॉक्टर लोकांना अक्कल आलेली नाही आहे. त्यांना आतंकवादीच पाहिजे, हरामाचा पैसा खायला. आमदार खासदारपणाची खूपच घाई झालेली आहे. त्यांचा प्रचार करतात भोसडीचे हरामखोर बाबासाहेबांचे देशद्रोही लोक, गू खाणारे हे 30% समाजात आहेत. ते या गधड्यांना शरम नाही की तुम्ही संविधानाने झालेत. ते म्हणतात आम्ही ब्रह्माच्या ह्याच्याने झालो. आणि ब्रह्माचं गू खाल्ल्याशिवाय त्यांना करमतच नाही. का ब्रह्माजवळ एवढा पैसा आहे आणि ब्रह्माजवळ चमड्यांना काही कमी नाही. राजकारण म्हणजे बघा तीच म्हणते फडणवीसची बायको सगळ्यांना वेश्या व्यवसाय सर्टिफिकेट द्या आणि तो म्हणतो लोह्याचं आहे माझं, 3 करार आहे. एक तर बायको नाही केली. आणि हे वेश्या व्यवसाय म्हणजे मनुस्मृती म्हणजे वेश्या व्यवसायच आहे. हां. आणि आणि 92ला क्रिमिनल लावलं. बहुमत नव्हतं तर सुबीसोनला जेलमध्ये टाकलं. तो आदिवासी बिचारा. त्यानंतर देवगौडा, इंद्रकुमार गुजराल. आणि त्यानंतर बघा अटल बिहारी वाजपेयी 99मध्ये निवडून आल्यानंतर पहिला प्राईम मिनिस्टर झाला. देशासाठी जगत वाहतात. त्यांचं पेन्शन बंद केलं. आणि त्यानंतर मोबाईल आलं. 4मध्ये फ्रॉड, 9मध्ये फ्रॉड. आणि ऑक्टोबर 13ला तो आतंकवादी पाकिस्तान डिक्लेअर अडवाणी, नाजीचा औलाद हा सुब्रमण्य स्वामी, नाजीचा औलाद याचा पोरग नरसिंहरावचा. आणि हा वामन मेश्रामने केस टाकली होती. ऑक्टोबर 13ला इट इज नॉट फ्री अँड फेअर विथ व्होटिंग मशीन. बरोबर आहे. आणि दादांनो 14ला कोण निवडून आले? NDA अलायन्स. आणि बघा 91चं बॉम्बस्फोट काम, 93चं श्रीकृष्णा. कोणाची गव्हर्नमेंट होती? सांगा ना कोणाची गव्हर्नमेंट होती? हां. त्यानंतर 94ला 114 गोंडगोवारला मारलं नागपूरला.
98 का 96 मध्ये BJP शिवसेनेच्या गव्हर्नमेंटने 11 निरपराध लोकांना मारला, घात कोपरला आणि मनोहर कदमला सोडून दिलं. खैलराजी कांड 2006चं, भूतमागे कुटुंबाची पोरगी आणि बाईला गुप्तांगमध्ये टाकलं, मेरिटच्या पोरीला मारलं, त्यांना अंध्या भावाने त्याला मारलं आणि त्याला आदर्श गाव म्हणून बक्षीस दिलं. त्यानंतर बघा 14 मध्ये गोपीनाथ मुंडे हा राजा होता, इथला स्टेट मिनिस्टर बनणार होता, चीफ मिनिस्टर. ते गुजरातचं कांड लपवण्यासाठी आणि त्याला EVMचं माहीत होतं, त्याला मारलं. आणि त्यानंतर 14 मध्ये हा झाला हिटलरचा औलाद फडणवीस आणि त्याला नागपूरला जाऊन जज लोह्याची हत्या केली आहे. ते आताही होत नाही. ते निरंजन टकलेकडे सगळं रेकॉर्ड आहे. किती लोक क्रूर आहेत हे. त्यालाही मारलं हेमंत करकरेला. मुश्रीफ साहेबांना विचारा, कारण साध्वी आणि जोशीला पकडलं होतं आणि हा ऑडिटर जनरल उज्ज्वल निकम यांनी बेईमानी केली. तर मुश्रीफ साहेबांनी काढलं हू किल करकरे म्हणून, त्याच्याकडे रेकॉर्ड आहे. आणि आता परभणीसाठी केलं आहे. हा काय उद्योग करणार आहे तिथं. आणि 14 मध्ये पेगाचं झालं, लक्ष्मी शुक्ला बरोबर आहे, परमजित सिंग. त्यानंतर विखे पाटील होता शिवसेनेचं राज्यसभा राज्य मिनिस्टर फायनान्स आणि पोरगाव होता अपोजिशनमध्ये, रातोरात टोपी बदलली. आणि बघा भीमा कोरेगाव कांड, मिलिंद एकबोटे आणि तो आंब्यातून पूर्व करणारा हिटलरचा औलाद चीफ मिनिस्टर हा फडणवीस आणि तो दुसरा हिटलरचा औलाद शरद पवार विटनेसला. कितीतरी टॅलेंटेड लोकांना जेलमध्ये टाकलं. अमेरिकामध्ये फ्रॉड आहे. आनंदराव तेलटुंबेसारख्या मेलेत बिचारे, अजूनही जुबेर आतमध्येच आहे. 19ला सुप्रीम कोर्ट म्हटला की हर एक विधानसभामध्ये 5 मशीनला VVPATने कंटिन्युटी टॅली करायची. केलं का? 373 ठिकाणी फ्रॉड. आणि पोलीस कमिशनरला विचारतो, पोलीस कमिशनर इलेक्शन कमिशनर म्हणतो त्याची इंग निघते, तर तुम्ही सांगा तुम्ही टॅली केलेला आहे का? म्हणजे किती हिटलरशाही आहे. यांना पद संविधानने मिळालं, शपथ संविधानची खातात, 90% लोक टॅक्स भरतात, तेव्हा यांच्या पोराबाळ्यांचं हे होते. पण गुंडागर्दी किती काय जगामध्ये आहे का असं कुठं? कोंबड्या बकऱ्यासारखे महाराष्ट्रात मारतात. कोणाचं डोळे काढतील, कोणाचं हे कॉम्बे करून मारतात. त्या सूर्यवंशीला कुत्र्या बकऱ्यासारखं मारलं. परभणीला बघा, तो एक धनग आणि एकाचाही तोंडात आवाज नाही. आणि दादागिरी अशी चालली आहे पोलीस कमिशनरची आणि हे जे 2 हिटलरची, की जसं काही भोसडी त्यांच्या घरी कमाई करतात हे गधडे आणि 90% लोक खातात. जगाच्या पाठीवर इतकी गुंडागर्दी अरे हिटलरने सुद्धा केलेली नाही आहे. आणि हे यांच्या बापाचा देश आहे का? हे नाझीच्या औलादी आले आहेत. आज 5000 वर्षांतर बाबासाहेबांनी यांना विश्वास ठेवून अरे आम्हाला शिक्षण रोजगार नाही, हे मेहनतीचं पाहिजे होतं. आणि कायदेसुद्धा केल्यात ते पण सांगतो. तर कितीही जगाच्या पाठीवर असं कुठलं तरी कंट्री आहे का दादांनो? आणि 75 वर्षात परत. त्यानंतर बघा 19 लाख काही मशीन EDने केस टाकली आहे 2020मध्ये. डिसेंबर 23ला यांनी BJPच्या खासदारांनी एक पोरीला पाठवलं, ते काय कलर टाकलं हे टाकलं आणि इंडिया अलायन्स निघाली, आऊट केलं. आणि त्यांनी कायदा केला काय, जो कोणी गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टमध्ये बोलेल फायनान्शियली आणि पोलिसाला पॉवर दिलाय, तुम्ही मारा कुटा काही करा, हाफ पॅन्टचं फुल पॅन्ट केलं आणि इस्रायल म्हणून केस आणली. आणि त्याचा परिणाम बघा 45 पोरांना 19ला इलेक्शन देवेंद्रनी बॉम्बस्फोटने उडवलं. त्याच्यासाठी कॉम्बिंग नाही, सोडून दिलं. आणि त्यानंतर बघा दादांनो 24 मध्ये भूषण गवई हा चीफ जस्टिस झाला आणि त्यांनी म्हटलं इलेक्शन कमिश्नर सबको VVPAT की पर्ची देना है और 19 मई को मेरे को रिपोर्ट करना है. हा 18 एप्रिलला चीफ जस्टिस खन्ना आणि जज दत्ता यांनी बोलवलं त्याला. काय म्हटलं, भाई जज साहब बोला है भूषण गवई साहब, सर वो दे नहीं सकते, वो ATM की पर्ची तो उसकी इंक निकल जाती है. ठीक है क्या रे देश के लोगों. आणि 19 लाख काही मशीन, तोंडात आवाज नाही. मग म्हटला तो सिम्बॉल लोडिंग करताना जेवढे फायनल कॅन्डिडेट तेवढे प्रेझेंटमध्ये सिम्बॉल लोडिंग करायचं आणि सेकंड आणि थर्डवाल्यांनी रिकाउंटिंग करायचं शकतात डाऊट आला तर. केलं का त्यांनी? सांगा ना. वोटर लिस्टपासून फ्रॉड. आजपर्यंत 52 पासून इलेक्शन झालेत. प्रत्येक वेळेस 1 महिना अगोदर हार्ड कॉपी प्रत्येक गावामध्ये येतात
आम्ही चेक करतो माझं नाव आहे की नाही. ती हार्ड कॉपी आलीच नाही. मेलेल्या लोकांचं नाव आहे आणि माइंडच्या लोकांचं नाव नाही. दुसरा फ्रॉड, आयडेंटिफिकेशन नंबर द्यायला पाहिजे, दिलं का नाही. तिसरा फ्रॉड, 10-12 तासात किती लोकांनी वोटिंग केलं ते फिगर दिलं का नाही. चौथा फ्रॉड, त्याला सिलिंग करायचं केलं का नाही. काय करतात तेही सांगतो. यांच्याकडे 40 लाख मशीन आहेत. बरोबर आहे. हे चोरीच्या धरून कुठल्याही इलेक्ट्रॉनिक्स मशीनमध्ये विचारा तुम्ही, पर्सेंटेजप्रमाणे तुम्हाला प्रोग्रामिंग करता येते. एला 40%, बीला 38%, सीला मी दिलं 10% आणि बाकीच्यांना सोडून दिलं. तर ज्याला 40% दिला आहे मी, तुम्ही कोणालाही मतदान केला तो 40% मतं घेणारच आहे. मग निवडून तो येईल. बरोबर आहे. आणि काउंटिंग केली तर 538 जागांवर फ्रॉड. तर मला सांगा SDO पोलीस कमिशनर, तुम्ही व्हीव्हीपॅटची पर्ची टॅली केलेली आहे का? टोटली नाही भेटत ना, काही नाही भेटत. म्हणजे बघा की जगामध्ये आम्ही टॅक्स भरतो, म्हणजे डेमोक्रेसी नाही डिक्टेटरशिपची लिमिट झालेली आहे. आणि आता यांनी कैसे गैरकानून केले ते पण सांगतो. इंडिया आणि इंडिया अलायन्स आहे एकच आहेत, द्विपक्षीय प्रणाली. बघा इंडिया जाईल NDA येईल. 14 आली, इंडिया गेली, NDA आली. त्याच्यानंतर कॉमन सिव्हिल रूल, म्हणजे तो लेबर आहे शेतीत काम करणारा आणि चीफ जस्टिस हे दोघेही सारखे. कारण बाबासाहेबांनी दोघांना एकच मताचा अधिकार दिला. कशासाठी? स्वाभिमानाने जगायला. शिक्षण, रोजगार आणि हेल्थ ते संपलं. आमचाच म्हणतो आत्मनिर्भर. एज्युकेशन खतम, नोकरी खतम, सगळं खतम. बरोबर आहे. त्यानंतर CCNPR, नॅशनल पॉप्युलेशन रेकॉर्ड, हे 85 करोडला हिंदू करणार आहेत आणि त्यांचं व्होटिंगचा अधिकार घेणार आहेत. झालं. NPR करून जेवढे शिक्षणवाले असो, शेतीवाले असो, गेट करार करून कायदा तयार आहे. त्यांच्या शेती लुटणार, त्यांच्या जागा लुटणार, तुम्ही काहीच नाही करू शकणार. बरोबर आहे. त्यानंतर EWS इलिगल रिझर्वेशन, हे कांशीरामची पार्टी, त्या तो पुष्पशृंग घुसून तिथून हवा आणली की EWSला 10% द्या म्हणून. SC STला 50चा गुन्हा प्रूव्ह करा. OBCला क्रिमिनल लावलं 60चं, मराठांना 67चं आणि EWSला, कारण हे भिकारी लोक, यांना काही नाही. 110 लोक पूर्ण देश चालवतात. पूर्ण ज्युडिशनरीमध्ये तेच बसले आहेत. ब्युरोक्रासीमध्ये तेच. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी, प्रेस मीडिया इलिगली कॅप्चर करून बसलेले आहेत. त्यानंतर बघा, तुमची बुद्धी कावळ्यापेक्षा आणि कुत्र्यापेक्षा खालच्या स्तराला नेऊन ठेवले आहे. प्लॅस्टिकचे दाणे टाका, कावळ्याला खाते का तो? कुत्र्याला प्लॅस्टिकचं रबर टाका, चिकनचं खाते का तो? मग त्याच्यापेक्षा बुद्धी हे. बघा, तुमच्या घरी पोरगं झालं, काय म्हणतात? 90% राक्षसगण. पोरगं झालं ए ठेवा, पोरगी झालं बी ठेवा. त्यानंतर तुमच्या घरात काल नाही, आज हे खा, हे कपडे घाला, हे करा, आणि त्यांच्या बायका फर्स्ट क्लास 5 स्टार हॉटेलमध्ये मोठ्याचं पाहिजे. त्यानंतर विद्येची देवता कोण? सरस्वती. कोण आहे विद्येची देवता? कोण आहे शाळा काढणारे? सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले. संभाजी महाराज बंच ऑफ थॉटमध्ये लिहिलं आहे, बेबिचारी होते. आणि आता गुढी म्हणवणार ना, आता खुशी मानवायची ना. संभाजीचे 32 तुकडे केले ना आम्ही. बेबिचारी होता तो. कारण ते जे म्हणाल ते आपण मानायला पाहिजे. कारण हिस्ट्रीचे लोक बघा, गाईड त्यांनी केलेलं आहे. त्यांनी सांगितलं आहे ना, अरे तुम्ही पण करा, पैसा आणि तेच करा. आणि हे हरामखोर हिस्ट्रीच्या लोकांना अक्कल नाही आहे. आतंकवादी, देशद्रोही हे जे आहेत, NDA आणि इंडिया अलायन्स, काँग्रेस, ISS, त्यांचे ढुंगण चाटल्याशिवाय यांना करमतच नाही हिस्ट्रीच्या लोकांना. आणि मी फॉर्म्युला सांगतो त्याचं. त्यानंतर 1 नेशन 1 इलेक्शन, एका झटक्यामध्ये. आणि EVMने फ्रॉड इलेक्शन, तेच निवडून येणार. काय राहिलं? त्यानंतर मुसलमान आतंकवादी. बरोबर आहे. त्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू कोण घेणार? तेच घेतात. कोण बसले आहेत? मेल्यानंतर स्वर्गात जायचं आहे, मेल्या माणसाचं यांना पूजा करतो आम्ही. तर जगामध्ये जाती जनावराचा ह्या जनावरच्या असतात. अमेरिकेत 65 वर्षांमध्ये त्यांना
राज्य मिळालं. आणि ओबामा साहेब ब्लॅक लोकांना त्यांनी तिथून आणलं, त्यांना 2दा प्रेसिडेंट केलं. 15% आहेत. खरं आहे का खोटं आहे दादा? जगायला 3 वस्तू, अन्न, वस्त्र, निवारा. शेतकरी देशद्रोही, त्याच्या शेती लुटायचं कायदा सांगितलं आता मी. 800 लोक मेले. कपडे इथलेच घालतो आणि राहायला इथंच आहो. आणि 32 डिग्री 4 PhD घेऊन बाबासाहेबांनी स्वाभिमानाने जगायला 5000 वर्षानंतर. संत, राजे, महाराजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, तारा, फुले शाहू आंबेडकर आपली आहुती दिली, तेव्हा स्वाभिमान. तो पण EVMच्या माध्यमात खतम. आता सांगा, कोरोनामध्ये करोड लोकांना मारलं. इलेक्ट्रोबॉन्ड, बरोबर आहे. तडीपार म्हणतो, मी बांगलादेशनं आणील, मी पाकिस्ताननं आणील, मी लंकेतनं आणील. म्हणजे आम्ही दुश्मन, बरोबर आहे. हां, म्हणजे एवढं तुमच्यावर अन्याय अत्याचार करण्यासाठी त्यांनी सगळे कायदेसुद्धा केलेले आहेत. म्हणजे किती क्रूर लोक आहेत. 400 पटीने क्रूर आहेत. 75 वर्षात एवढा अन्याय अत्याचार ना मोगलांनी केलं, कोणीही परदेशानं केलेलं नाही. तेवढे हे नाजीचे अवलाद क्रूर आहेत, क्रूर. आणलं 85ला EVM, त्याचे इफेक्ट बघा कधी झालं. हे सगळं नेट आलं 15मध्ये, म्हणून माझं स्टडी झालेलं आहे. आणि मी त्या भागीदारी मोर्चाच्या याच्यामध्ये 15 वेळा गेलेलो आहे. आणि तेव्हा बाबासाहेबांनी म्हटलं आहे की मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. सांगा कोण आहेत? कोण आहे जोगेंद्र कवाडे? कोण आहे रामदास आठवले? दीक्षाभूमीला विकणारे, बरोबर आहे. आणि त्यानंतर कांशीरामजी म्हटलं चमचायुग, बरोबर आहे का? राजकारण म्हणजे हरामाचा पैसा कमवायचा धंदा. यांना सांगतात जा रे, याच्या नावाने बोमल, त्याच्या नावाने बोमल, आणि दंगा करून आतंकवाद करून निरप लोकांची हत्या करतात. आणि हा म्हणजे लोकशाही. सांगा, ही लोकशाही आहे? शिक्षण सम्राट, डिमिनिटेशन सम्राट, कॉर्पोरेटचे सम्राट, शुगर फॅक्टरीचे सम्राट, फॅक्टरीचे सम्राट, कॉर्पोरेटचे सम्राट आणि राजकारणाचे सम्राट. काँग्रेसही तेच, RSS तेच, जनसंघी तेच, राष्ट्रवादी तेच, अजित पवारही तोच, तो पेक्कडी तोच, शिवसेना तोच आणि संघही तोच. खरं आहे का खोटं आहे? त्यानंतर बाबासाहेब म्हटलं गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. 100 दिवस अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा पापी आहे. 100 दिवस भेड बकऱ्यासारखं जगण्यापेक्षा 1 दिवस सिंहासारखं जगा. व्यक्तिपूजने माणूस गुलाम करतो. बघा कांशीरामने नारायणला तिलक तलवार तराजू, मारो सालोंकू, जूते 4, 50 हे नारा लावतात. हत्ती चलेगा, बमन शंख बजाएगा. त्या बिचाऱ्याला जेव्हा मेला, बँक अकाउंट नाही, घरून जी बॅग आणली होती ती बॅग घेऊन आणि मुर्दे जाळतात तिथले कपडे वापरले. आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे पुण्यात असताना सायकलने. आणि आपटे साहेबांनी म्हटलं होतं कि समाज के पढ़े लिखे लोग वेश्या व्यवसाय का धंदा करते पैसे के लिए. बघा ह्या वामन मेश्राम. आणि त्यांनी संघटन काढलं आहे, डॉक्टरची काढले आहे, प्रोटॉन लेक्चरची काढले आहे का काही बुद्धी आहे? पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही भारतातल्या आदिवासी सत्यानाश केलं. आणि आता एवढं फ्रॉड इलेक्शन झालं आहे, तोंडातून कभी नाही का लात मारल ना. 2 हिटलर आहे तर दोन्ही लात मारतील. एक गण भागवत मारल पुढून तर त्याचे मारल. आणि हे बघा संभाजी ब्रिगेडचे विद्वान चांगले झालेले, तोंडातनं बोलणं मना आहे, लात मारल ना. आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं, कांशीरामजी म्हटलं चमचायुग आणि ऐसे भी वक्त आ सकता है लाठी गोली. म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं आर्य यहुदी नाजी जे हिटलरपेक्षा 400 पटीने डिक्टेटर आतंकवादी देशद्रोही लोकांच्या हातात जर संविधानाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार असतील तर तुम्हाला न्याय नाही मिळणार. संविधान किती खराब असू द्या, 90% मूळ निवासी SC ST OBC लोकांचं चांगलं म्हणजे शिक्षण, रोजगार आणि हेल्थ प्रोव्हाइड करतील तर संविधान किती खराब असला तरी तुम्हाला न्याय मिळेल. आता तुम्ही ठरवायचं. 2च विचाराची लढाई आहे, बरोबर आहे. जे कोणी आतंकवादी देशद्रोही हत्यारे काँग्रेस RSS जनसंघ आणि आताची NDA आणि इंडिया अलायन्सला सपोर्ट करतात असे आपल्या जातीमध्ये 30% लोक आहेत. त्यांचं बायकॉट करा, त्यांचा बायकॉट करा.
जो कोणी इंडिया अलायन्सला सपोर्ट करतो तो आपला दुश्मन. मग तुम्ही शपथ घ्या आपल्या नातवाची. कारण फडणवीसची बायको म्हणते की सगळ्यांना सर्टिफिकेट देऊन टाका आणि तो म्हणतो 3-3 करा. बदलापूरला 1.5 वर्षाचा 3 वर्षाच्या पुरुषात एखादी निजामाची बाई निघाली का? नाही. ब्राह्मणाची निघाली का? नाही. वैश्याचे निघाले का? नाही. आणि बघा तो पंजाबचा चीफ मिनिस्टर, शेतकऱ्यांना पॉवर आहे ना. आर्टिकल 19नी माझ्यावर जर अन्याय होत असेल तर मी ते बसले होते बावडीवर, तर काल त्यांची बोलणी झाली, त्या लीडर लोकांना जेलमध्ये टाकलं आणि त्यांना याच्याने हटवलं. बघा हा केजरीवालचा मान म्हणजे यांचे कलर कसे आहे. तो हनुमान भक्त आणि त्या नेऊन त्या हजाराला नेऊन किती नाटकं केली. म्हणजे आम्ही लोक यांच्या बापाचं खातो. हे कष्ट करून चालतायत. कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रेसी आणि प्रेस मीडिया. आहे का जगात एवढा अन्याय अत्याचार आहे? म्हणजे डेमोक्रेसी राहिली आहे का? यांच्या बापाचा देश होय का 3% लोकांचं? हां, काही हे 10% लोकांचा बापाचा देश होय? अरे आमच्या अडाणी लोकांनी जेव्हा स्वाभिमानासाठी लढायला, म्हणून मी म्हणतो की हे हिस्ट्रीचे झालेले लोक सगळ्यात बेईमान लोक आहेत. आणि जो कोणी काँग्रेस, RSS आणि इंडिया अलायन्सला सपोर्ट करतो त्याला बायकॉट करा. तो कोणी राव, मी राव का माझा भाऊ राव. हे सगळे स्वतःला क्षत्रिय. बघा तो अखिलेश यादव गूचा पाणी पिऊन आला, कारण त्याच्या घरामध्ये पूर्ण ब्राह्मण वैश्य क्षत्रियचा भर नाही. प्रत्येक पार्टी बघा बॅकवर्ड क्लासचं. लालू प्रसादची बघा. खरं आहे का खोटं आहे? बायकॉट करा. आणि माझ्या पोरींनो, जे कोणी इंडिया अलायन्सच्या बाजूने व्होटिंगला त्याला चपलीने हाना पहिलं. आणि 13 करोड पोरांना तुम्हाला अधिकार आहे. विचारा माझं शिक्षण कुठं गेलं, माझे रोजगार कुठं गेले. आणि पंजाबमध्ये बघा किती अन्याय आहेत त्याच्यावर. त्या शेतकऱ्यांचे टेंट म्हणजे मला सांगा, म्हणजे अधिकारसुद्धा नाही. आपल्यावर अन्याय झाला तर बोलायचं. तर जगाच्या पाठीवर एवढा अन्याय त्याच्यावर होत आहे का? हां, 400 पटीने जास्त. म्हणजे आता आम्ही गुलाम झालो. आता आत्मनिर्भर, शिक्षण गेलं, नोकरी गेलं, सगळं गेलं. आणि ग्रामपंचायत, कॉर्पोरेशन, हरामाचा पैसा कमवायचा धंदा. आणि अशा पद्धतीने यांनी आम्हाला गुलाम केलेलं आहे. त्यानंतर एक उदाहरण देतो. 21व्या सदीमध्ये जगामध्ये प्रत्येकाचा जन्म स्त्रीच्या तोंडातून झाला आहे, स्त्रीच्या पोटातून झालेला आहे. त्या पोरीला 1 महिना गर्भ राहतो, त्या देवीला, स्त्रीला. तेव्हा ती म्हणते माझा मुलगा सदृष्ट झाला पाहिजे. आणि 9-9.5 महिन्यानंतर तिची डिलिव्हरी एवढं पेन होते की काही बिचार मरून जातात. आणि ती बाळाला जन्म देते, चाहे मुलगा असो मुलगी. आणि ती त्याला कितीतरी थेंबापासून, रक्तापासून 1 थेंब दूध बनतो, ते दूध पाजते. आणि ती म्हणते का माझ्या पोरगा गुंडा मवाली झाला पाहिजे. हे जे नाजीच्या औलाद आल्या तसे माझ्या पोरगा खुनी झाला पाहिजे, माझ्या पोरगा बलात्कारी झाला पाहिजे, हां, माझ्या पोरगा दारुड्या झाला पाहिजे. का ती म्हणते माझ्या पोरगा स्वाभिमानी झाला पाहिजे. तर स्वाभिमानासाठी किती संतांनी, कितीतरी राजा महाराजांनी, शाहू फुले आंबेडकर, शिवाजी महाराज, संभाजी महाराज सगळ्यांनी आपलं त्याग केलं आणि लढलेत मरेपर्यंत. हां, आणि तोच अधिकार जर संपला. आणि बघा दादांनो, सुप्रीम कोर्ट म्हणतो की एखाद्या बाईला त्यांनी जर हात लावलं आणि गाठ जरी सोडली तरी तुम्ही त्याच्यावर केस करू शकत नाही. म्हणजे किती क्रूर आहेत हे लोक. कारण हे सांड आलेले होते, सांड. हे नाजी चौलात सांड आलेले होते. दादांनो, तुमच्या पुढच्या पिढीचा विचार करा. आणि हे काँग्रेस, RSS, जनसंघ, इंडिया अलायन्स कोणीही राहो, त्याला बायकॉट करा. आणि आता महाराष्ट्रामध्ये फक्त प्रकाश ॲडव्होकेट आंबेडकर, कारण कुत्र्या बकऱ्यासारखे लोकांना मारतायत. एवढा महाराष्ट्रामध्ये अन्याय अत्याचार भारताचा नाही, जगाच्या कुठल्याच कंट्रीमध्ये नाही आहे. आणि जगालाही सांगतो मी. त्यानंतर जो कोणी इंडिया अलायन्सचा सपोर्ट करतो त्याला बायकॉट करा. मग कोणीही राहो तो. RSS, काँग्रेस, जनसंघ ही आतंकवादी संघटनेला बायकॉट करा. कारण काही आमचे लोक पैशासाठी विकले आहेत. विकू द्या त्यांना, कारण हरामाचा पैसा कमवायचा धंदा आहे. 30% लोक प्रत्येक जातीमध्ये आहेत. आणि अशा पद्धतीने आता स्वातंत्र्याची ही 3री लढाई आहे, आझादी की 3री लढाई आहे. घरोघरी, गावेगाव बोलायला शिका.
आणि आता हे कूर कानून करणार आहेत. बघा, जबरदस्तीची दंगल. बाळासाहेबांनी जंगल रोखून धरली आणि यांनी आपल्या घरामध्ये दंगल केली. मी पण नागपूरचाच आहे. महाल एरिया म्हणजे यांचा, आणि हे त्यांनी केलं आणि पोलीस बघत राहिले, कारण हिटलरच्या औलादे आहेत. सांगा, तेव्हा तुम्ही आपल्या नेक्स्ट जनरेशनचं स्वाभिमानाचा विचार करा. आता काही शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज पैदा होणार नाहीत. खरं आहे का खोटं आहे विचार करा. आणि एवढी डिक्टेटरशिप की एक पोलीसवालाने हे असे समजतात की आम्ही यांचं खातो, आम्ही कमाई नाही करत, यांच्या बायका पोरं आमच्या टॅक्सचा पैसा आल्यानंतर त्यांना पेमेंट मिळते, पण ते समजतात. म्हणजे ही किती डिक्टेटरशिप, हिटलरशाही. तेव्हा दादांनो जरा विचार करा, वेळ आलेली आहे. आणि दंगापासून दूर राहा. मी सगळ्यांना सांगतो, जरांगे पाटील जरा डोळे उघडा आणि तोंडाला सांभाळून बोला जरा. तुम्हाला मूर्ख बनवत आहेत लोक, हे प्रेसवाले मूर्ख बनवत आहेत आणि तुमचे साथी बनवत आहेत. मी म्हणतो, आहे का नाही काँग्रेस, RSS, जनसंघ हे जेवढे पक्ष आहेत हे आतंकवादी, देशद्रोही, हत्यारे आहेत का नाही? तू का एकाच्या साईड घेतो आहेस डिक्टेटरची? 78 मध्ये पुलोत काढून कोण बसलेला आहे? कोण आहे? RSS, जनसंघ. हां, का डोळ्यात पट्टी बांधली आहे का? का तू गुलाम झालायस, गुलाम. तुझी बुद्धीच तेवढी आहे ना. काही पण बडबड करू नकोस. तुझ्या मराठवाड्याचा सत्यानाश करणारा शंकरराव चव्हाण आणि त्याचा पोरग, कोण होय काँग्रेस, कोण होय RSS, कोण होय जनसंघ, कोणाच्या पार्ट्या आहेत? कोण होय राष्ट्रवादी, कोण होय काँग्रेस, कोण होय अजित पवार, कोण होय शिवसेना, कोण होय तो पेक्कड 1500 पोरींना खरेदी करणारा, आणि कोण होय RSS? जरा थोडंसं डोकं ठिकाणावर आण. आणि 52% मेजॉरिटी आहे. केली का OBC जनगणना? माझ्याकडे कुणब्याचं सर्टिफिकेट आहे. अरे कशाने आहे? हुशार शहाणा असतील ना, प्रकाश आंबेडकरचा माग आहे. सगळ्यांना फुकट शिक्षण मी करून दाखवतो. 5 वर्षात सोन्याची चिड्या. एवढा पैसा या महाराष्ट्रात आहे. दलाली करणं बंद कर. नाही तर ते आहेत संभाजी ब्रिगेडचे इतिहासकार, सगळेचे सगळे तोंड बंद करून बसले आहेत. त्यांना चाटाची सवय झाली आहे. तुला एक चाटाची सवय झालेली आहे. हे सगळे आतंकवादी, काँग्रेस, RSS, जनसंघ आतंकवादी आहे. आणि 90% समाजावर 1950 पासून हे अन्याय अत्याचार करतायत. एकच आहेत सगळे. हे बाप एका पार्टीत, माई दुसऱ्या पार्टीत, काका तिसऱ्या पार्टीत, आणि ग्रामपंचायतीपासून सगळं हरामाचा पैसा कमवायचा धंदा आहे. म्हणून माझं स्लोगन आहे, मरेंगे मिटेंगे, बुद्ध गया लेने के लिए. और EVM से फ्रॉड इलेक्शन के लिए जन आंदोलन करके अपनी बेटी, अपनी बहू, अपनी माँ, अपने बेटे के स्वाभिमान के लिए भीमा कोरेगांव करेंगे. आज़ादी की तस लड़ाई. जय शिवराय, जय भीम, जय संविधान, जय बिरसा मुंडा.